नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेड कशाला मारले जाते आणि बेड मारण्याचे काय फायदे आहे आणि बेड आपण कोणत्या जमिनीमध्ये मारू शकतो आणि बेडमध्ये काय फायदे आहे काय नुकसान आहे हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना हे चांगली माहिती मिळाली पाहिजे म्हणून। तर शेतकरी मित्रांनो, आपण बेड जास्तीत जास्त चिबड्या जमिनीमध्ये मारत असतो कापसासाठी आणि भाजीपाला मिरची या पिकासाठी पण आपण मारू शकतो चिबड जागेमध्ये। त्या जागेमध्ये वापसा कंडिशन लवकर येत नाही, त्यामध्ये आपल्याला झाडाची तिथे मर आणि ग्रोथ थांबलेली दिसते, जास्त प्रमाणात मर आणि ग्रोथ थांबलेली दिसते, ग्रोथ कमी होते। त्या जागी आपण बेड मारली तर ते आपले झाडे वर हाईट उंचावर राहते आणि पाणी खाली राहते, त्याच्यामुळे तिथे वापसा कंडिशन चालत राहते। आणि शेतकरी मित्रांनो, बेडमध्ये आपला खर्च नुकसान म्हटलं तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपण अशी सरी वरंबा पद्धतीमध्ये लागवड करतो, सरी करून पहिले म्हणजे आपण साऱ्यावर म्हणते आमच्या भाषेमध्ये शेतकरी मित्रांनो। तर त्यामध्ये आपल्याला एवढा त्रास नाही होत, जे आपण हर्बिसाइड जसं तणनाशक आपण तण भरपूर येते या बेडमध्ये, पण आपल्याला साऱ्याच्या परामतीमध्ये एवढा त्रास होणार नाही, कारण की त्याच्यामध्ये आपण जे डवरणी खुरपणी करतो त्याच्यामध्ये आपला पूर्ण कचड निघून जाते शेतकरी मित्रांनो, कारण की झाडाच्या जवळून जाते आणि याच्यामध्ये आपण तेवढ्या जवळून न जाता जास्त गॅप राहते, तिथं आपल्याला तणनाशकासाठी प्रॉब्लेम पडते एकच। पण चिबड जागेमध्ये आपण बेड घ्यायलाच पाहिजे, जो तणाचा खर्च आहे तो आपला थोडा वाढून जाईल, पण तिथे उत्पन्न याला पण चिबड जागेमध्ये बहुत प्रॉब्लेम पडते बेड नसेल तर। आणि आमचा अनुभव शेतकरी मित्रांनो, बेडचा आमच्या जागा चिबड आहे, त्याच्यामुळे आम्हाला बेड मारणे आवश्यकच आहे शेतकरी मित्रांनो। आम्ही 4 ते 5 वर्षापासून बेड पद्धतीमध्ये कापूस लागवड करत आहोत, तरी आम्हाला 14-15पर्यंत ॲव्हरेज निघत आहे सरासरीमध्ये, आणि कोणत्या वर्षी वातावरण कमी जास्त राहिलं तर 10-12, पण आम्ही 10च्या खाली आजपर्यंत बेडवर ॲव्हरेज घेतला नाही आहे। साऱ्यावर पण 15-16चा ॲव्हरेज घेतला होता शेतकरी मित्रांनो। तर बघा, अशा प्रकारे हे बेडचे नुकसान आणि फायदे आहे। आणि बेड कसे मारावे आणि कोणत्या प्रकारे मारावे, तर शेतकरी मित्रांनो, आपण बेड जर तुमची भारी जागा असेल शेतकरी मित्रांनो, त्या भारी जागेमध्ये आपण 4 ते 4.5 फूट किंवा 5 फुटापर्यंत बेड मारून आपण टोपणी करू शकतो। आणि जे आपली मीडियम हलकी जमीन आहे, ज्याच्यामध्ये चिबडा हलकी जमीन आहे, त्यामध्ये आपण 3 फूट 3.5 फुटाचा बेड घेऊ शकतो। मीडियम जमिनीमध्ये 3.5 ते 4 फुटाचा बेड घेऊन आपण टोपणी करू शकतो। कसा वाटला